नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. एक महत्त्वाची गोष्ट असं आहे, आपण जर रिक्षा घेऊन गेलो ट्रॉफिकमध्ये, आता काय होतो, कस्टमर म्हणतो रॉंग साईडनं घ्या, रॉंग साईडनं घ्या. रॉंग साईडनं गाडी अजिबात घेऊ नका, कृपया लक्षात घ्या. आता एवढे मोठे ॲक्सिडेंट चालू आहेत, असं प्रॉब्लेम चालू आहे. आपण रॉंग साईडनं जर घेतलो गाडी, एखादी येऊन मुद्दाम ठोकला, आपण काहीच करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला काहीच भेटणार नाही, कारण की चुकी आपली आहे. ते कस्टमर आपलं काय प्रॉब्लेम झाले की ते बी आपल्या अंगलोट येणार आहे, ठीक आहे. आणि नुकसान आपलंच आहे शेवटी, बरं का. आणि रॉंग साईडनं गाडी घेऊन जायचं, एखादी अवचिंत राहिलं, मुद्दाम येऊन ठोकलं, काही चुकीनं येऊन ठोकलं, आपण काहीच आपणाला काय डेंगणं भेटणार नाही. आपलं नुकसानच नुकसान आहे, बरोबर आहे की नाही. कस्टमर म्हणतो तिकडून लांबून फिरून यावं लागतो, इथूनच घ्या रॉंग साईडनं, असं आहे तसं. उगं थोडक्यासाठी होईल आपलं नुकसान मोठं भरभर. आणि गाडी तेज चालवा, ते कस्टमरचं ऐकूनच घ्यायचं नाही. पण मी खरं सांगतो तुम्हाला, ओला उबेर चालवतो आपण, कुठल्याही काय कारणामग काय घटना झालं तर रॉंग साईडनं गाडी घेतलं, आपणाला कोणी येऊन ठोकलं तर शेवटी आपलं नुकसान होणार आहे मोठं, ठीक आहे. आपण जर आपणच घरी बसलो काय झालं तर मग आपल्या परिवाराला कोण सांभाळणार, प्रॉब्लेम आहे मोठं. विचार करून गाड्या चालवा जावा, ठीक आहे. कस्टमर जर जास्त किचकिच करायला जमत नाही मॅडम म्हणायचं, हां जमत नाही. जे रूट आहे त्याच रूटनं जावं लागेल. तुम्हाला शॉर्टकट असेल तर बिंदास जातो, तुम्ही ज्या रस्त्यानं सांगता त्या रस्त्यानं बिंदास मी त्या रस्त्यानं जात असतो. पण रॉंग साईडनं गाडी मी घेत नसतो, सरळ क्लिअर बोलून टाकायचं, बरोबर. आपणाला काय झालं मग आपल्या परिवारावर, आपल्या लेकरांवर मुसीबत असं. त्यांचा काय पैसेवाले माणसं आहे, त्यांना फरक पडत नाही. आपणाला रोज केल्याशिवाय 2 टायमाचं भाकर भेटत नाही. मग आपण घरीच बसलो, काय झालं तर मग आपल्या परिवाराचं काय होईल. आपण तर गेलो समजा, आपल्या परिवाराचं काय होईल. मग रोज एका ठिकाणी काम मागत फिरावं लागेल, धुण्या भांड्याचं, मग हे ते. मग दुनिया, आजकालची दुनिया बरोबर नाही. नोच खाएंगे नोच खा लेंगे, ऐसा दुनिया है, मग इसलिए सावध रहो, सतर्क रहो, कस्टमर के बातों में ना आए. कस्टमर भी सुरक्षित होना चाहिए, आपण भी सुरक्षित होना चाहिए. रॉंग रूटनं जर गेलो आपण, बरोबर आहे की नाही, रॉंग रूटनं गेलो आणि काय झालं, काय करू शकतो आपण, काहीच करू शकत नाही. चुकी आपली राहणार आहे ना शेवटी. कोणी जर येऊन ठोकलं, काय झालं, चुकी कुणाची आपली राहणार आहे. मग आपण तिथं एक शब्द बोलायला आपल्याला जमत नाही, तोंडच नसतो ना मुळात. रॉंग साईडनं गेलो आपण, कोणी येऊन ठोकलं, काय प्रॉब्लेम झाला की आपल्याला तोंडच नसतो, काय करू शकत नाही. गव्हर्नमेंट कायच ते आपलं इन्शुरन्स काहीच कामाला येत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, काहीच कामाला येत नाही. म्हणून तुम्ही सावध राहा, सतर्क व्हा आणि रॉंग साईडनं गाड्या चालवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फास्ट गाड्या पळवू नका, दमानं पळवा. मागणं आज बरेच आता सिटीमध्ये गाड्या चालवतो, असं मी तर असं म्हणालो, कॅमेरा लावून ठेव, मागे पुढे कॅमेरा, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होऊन जाते. एवढं गाड्या फास्ट पळतो ना, ते बाईकवाले तर असं वाकडं तिकडं असं मासा चालवल्याने बुई बुई बुई. लय अवघड आहे धंदा सिटीमध्ये ऑटो चालवणं म्हणजे ना. आपण गरिबाची माणसं, बरोबर आहे की नाही. काल मला ते आपलं खराडीमधनं एक बुकिंग उचललं, मॅडम होती, मॅडम म्हटली इकडं रॉंग साईडनं घ्या. मी म्हटलं मॅडम रॉंग साईडनं घेत नाही, तुम्ही भले मला मीटरने पैसे नका देऊ, जे ॲपमध्ये दाखवते तेच द्या, पण मी रॉंग साईडनं गाडी घेत नाही. तुम्हाला वाटत असेल मी मीटर टाकून इकडून फिरून, जे तसं नाही. जे रूट आहे, जे राईट रूट आहे, ते त्याच रूटनं जाणार मी आणि त्याच पद्धतीनं जाणार. रॉंग साईडनं जाऊन काय नुकसान झालं थोडक्यासाठी, उगाच 10-5 रुपयासाठी आपलं नुकसान करून घ्यायचं, हे जिंदगी बर्बाद करून घ्यायचं, हे आपणाला पटत नाही. म्हटलं मीटर बंद करतो, म्हटलं तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मीटर बंद करतो. म्हटलं मीटर बंद केलं, राईट रूटनंच गेलो मी आणि ॲपनंच पैसे द्या म्हटलं, तुम्हाला काय डाऊट असेल तर, ठीक आहे. आणि बरं उगाच की 5-10 रुपये, आता 5-10 रुपये कमी होतील, जास्त होतील, काही आता मीटरनं म्हणजे का लय मोठं डिस्टन्स होत नाही त्याच्यामध्ये. थोडंफार 5-10 रुपये कधी कमी होतात, कधी जास्त होतं, बरोबर आहे की नाही. मीटर पण सेफ्टी असतो. ॲप का करतो, कधी 50 रुपये जास्त दाखवतो, जे बुकिंग उचलले आपण, तर कधी 50 रुपये कमी दाखवतो. त्याच्यामध्ये कधी आपलं नुकसान होतं, कधी कस्टमरचं नुकसान होतं. त्याच्यामुळं आपलं मीटर सेफ असतो, जे आहे ते आहे. पण काल मला एक कस्टमर चांगलं भेटलं, माझ्याच्यानं खरं धन्यवाद करावं लागेल त्या कस्टमरचं. मग बुकिंग नेलो मी, 290 रुपये मीटरमध्ये झाले आणि ॲपमध्ये झाले 330 रुपये. मॅडमने ले हो का 10-5 रुपये तुमचं एक पाणी बॉटल निघून जाईल, घ्या म्हणले ते. हो का ॲपनंच घ्या, ॲपमध्ये जास्त झाले ते ॲपमध्ये. मी म्हणलं मीटरनं द्या मॅडम, नाही म्हणले तुमचे पैसे 10-5 रुपये, तुम्ही कष्ट करणारे माणसं, असं होऊ नये म्हणलं, बरोबर आहे की नाही. ते मला 330 रुपयेच केले मॅडमनं. तर मॅडमला धन्यवाद. जय हिंद.
परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही लाईक करा आणि सावध राहा, सतर्क राहा. ठीक आहे.